आज रेसिपीमध्ये पडवळची भाजी कशी बनवायची आहे ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। नमस्कार मंडळी, मी वनिता, रेसिपी विथ वनिता या चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा। पडवळ घेतलेली आहे पाव किलो। आता हे पडवळ आपल्याला सोलून घ्यायचे आहे। सुरीच्या सहाय्याने साफ करते, वरचा कडकपणा काढून घेते। ह्या पद्धतीने मी सोलून घेतलेले आहे पडवळ। बघा ते वरचं कसं निघालेलं आहे कडकपणा। आता ही एक पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे। आता आपल्याला चिरून घ्यायचे आहे। ह्या पहिले बघून घ्यायच्या आतून कशा असतात, त्या जास्त झालेल्या असतात, पिकलेल्या असतात, त्या भाजीमध्ये चांगल्या नाही लागत। तर त्या मी एक एक सगळं बघून घेऊन एक बाजूला काढून ठेवते, ज्या खराब आहेत त्या, आणि बाकीच्या ज्या कवळ्या आहेत त्या अशा चिरून घेते। अशा सगळ्या मी चिरून घेतल्यात। बघा व्हिडिओमध्ये तुम्ही या पद्धतीने मी अशा बारीक चिरून घेतलेल्या आणि खराब झालेल्या आहेत त्या बाजूला निघालेल्या आहे। तर पाव किलोमधली किती कमी झालेली आहे बघा। आता आपल्या फ्रीजमध्ये ज्या हिरव्या मिरच्या असतात त्याच्यामध्ये ज्या ह्या लाल मिरच्या तयार होतात त्या घ्यायच्या आहेत, जिरं घ्यायचं आहे आणि कढीपत्ता घेते आहे। कढई तापलेली आहे, तेल घालायचे आणि जिरं पहिलं घालायचे, त्यानंतर मिरची घातलेली आहे, कढीपत्तासुद्धा घालायचा आहे। आता जिरं थोडंसं काळसर असं म्हणजे जास्त असं भाजलेलं पाहिजे, काळपट झालेलं पाहिजे। त्यामुळे काय होतं, भाजीला ना जिऱ्याचा फ्लेवर छान येतो आणि भाजी मस्त वाटते खायला। जिरं मस्त असं भाजलेलं आहे, काळपट झालेलं आहे। आपल्याला पडवळ घालायचे आहे आणि त्या जिऱ्यामध्ये भाजी मस्त फ्राय करायची आहे। मीठ घालायचं आहे आणि थोडं पाणी शिंपडायचं आहे। मिक्स करून आपल्याला हे झाकण ठेवून द्यायचं आहे। एक 10 मिनिटाची वाफ देऊन आपली भाजी शिजल्या जाते लगेच। हे बघा भाजी मस्त झालेली आहे, कशी छान दिसते। आता आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत। मसाल्यांमध्ये अर्धा चमच मी धना पावडर घातलेली आहे, हळद घातलेली आहे अर्धा चमच आणि किचन किंग वापरलेला आहे। मीठ तर आपण आधी घातलेलंच आहे। मिक्स करून घ्यायचे आणि आपली पडवळची भाजी फ्राय झालेली आहे, मस्त तयार झालेली आहे। एकदा नक्की ट्राय करा ही पडवळची भाजी आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली मंडळी रेसिपी। रेसिपी आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा छान छान व्हिडिओ बघत राहा आणि मी केलेल्या रेसिपी नक्की सगळ्यांनी ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। अशा छान छान व्हिडिओ बघत राहा। भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।